माझा शोभतो राजा वैष्णवांचा. कानडा विठू माझा सावळा सखा माझा, कानडा विठू माझा. नमस्कार मैत्रिणींनो, आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे आणि छोट्या छोट्या मुली रुक्मिणी बनून म्हणजेच परकर पोलक आणि नऊवार घालून डोक्यावर तुळस घेऊन जाताना आपल्याला दिसणार आहेत. तर असंच एक परकर पोलक माझ्याकडे देखील शिवायला आलेलं आहे आणि तेच आज आपण पाहणार आहोत की कसं शिवायचंय. तर मग चला आपण पहिले बघूयात की माप वगैरे कशी टाकायची ते. आणि त्याआधी एक सांगायचं होतं की आपल्या चॅनलचं आपण नाव चेंज केलेलं आहे. आधी जे होतं सवड तिथे आवड, त्याच ठिकाणी आपण आता न्यू फॅशन मेकर JH म्हणून केलेलं आहे. परकर पोलकसाठी आपलं माप आहे, स्कर्टची उंची आहे 16 इंच आणि कंबर आहे 19. माप टाकून घेऊयात आपण. आता पूर्ण उंचीतून 2 इंच कमी करूयात, कारण वरती आपण 2 इंचाचा बेल्ट लावणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला 16 वजा 2 केले आपण 14 इंच आले आणि त्यामध्ये अर्धा इंच शिवण मार्जिन मिळवून असं आपण 14.5 वर मार्किंग करणार आहोत. हे मी 4 फोल्ड करून घेतलाय कपडा, तुम्ही डबल फोल्ड पण करू शकता. अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला 14.5 इंच घ्यायचे. अशा पद्धतीने सगळीकडे 14.5 घेते आणि हे आता आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे स्कर्टचं कटिंग करून घेतलंय. भरपूर चुण्या येणार आहेत आपल्याला याला स्कर्टला. तर अशा पद्धतीने आपण हे मेन फॅब्रिक कट केलेलं आहे. आता आपण अस्तरचं कटिंग करून घेऊयात. आता मी हे अस्तर घेते. अस्तर सुद्धा मी 4 फोल्ड करून घेतलंय. अस्तर आपण हे मेन फॅब्रिक पेक्षा 1 इंचाने कमी काढणार आहोत. तर आपण ते 14.5 काढलेलं, तर आता आपण हे अस्तर जे आहे स्कर्ट साठी ते 1 इंच त्याच्यापेक्षा कमी कापतोय. तर 13.5 घेते मी इथे. प्रत्येक ठिकाणी इथे 13.5 येणार आहे. हे 13.5 घेऊन आपण अस्तर देखील कट करून घेणार आहोत. आता आषाढी एकादशीसाठी मुली खूप छान दिसतात हे घातल्यावर. आता आपलं स्कर्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपण ब्लाऊजची माप टाकूयात. तर ब्लाऊजची उंची होती इथे 8 इंच, आपण 2 इंच मिळवून घेतले, तर 8 + 2 10 इंचावर आपण मार्किंग करतोय. आणि शोल्डर घेतोय इथे 4.5 इंच. अशा पद्धतीने मुंढा देखील आपण 4.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच करणार आहोत. छाती किती आपली इथे 18 इंच आणि 18चा चौथा भाग येतोय आपला 4.5. 4.5 आणि 2 झाले 6.5 इंच. तर अशा पद्धतीने आपण 6.5 इंच घेतलेत आणि आता आपण याला मुंढ्यांचे शेप देऊन घेऊयात. खाली देखील आपण कमरेचा भाग तेवढाच घेऊयात 6.5 इंच आणि अशा पद्धतीने रेष मारून घेऊयात. आणि आता हे आपण कट करून घ्यायचंय. आता आपण हा जो आतला पार्ट आहे तो साईडला करूयात आणि याचा हा मुंडा कट करून घेऊयात. फ्रंट पॅनल पुढच्या भागाचा हा आतला भाग असा कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण गळ्याची रुंदी टाकतोय. गळ्याची रुंदी घेणार आहोत आपण 2 इंच अशा पद्धतीने आणि पुढचा गळा केलाय आपण 4.5 इंच. ठीक आहे. तर मी याला नॉर्मलचा पानाचा शेप देते. अशा पद्धतीने मी हा पुढचा गळा कापून घेतलाय. तर हा आपला बॅकचा गळा आहे. बॅकची गळ्याची रुंदी देखील आपण 2 इंच ठेवणार आहोत आणि याला मी देते व्ही शेप. सध्या व्ही नेकची जास्त फॅशन आहे, म्हणून मी याचा व्ही नेक करते. हे पहा अशा पद्धतीने आपला हा व्ही नेक रेडी झालाय. आता मी याच पद्धतीने मेन फॅब्रिक देखील कट करत आहे.
पण मेन फॅब्रिक कट करत असताना मी याच्यावर बॅकचा पार्ट ठेवणार आहे, फ्रंटचा नाही. अशा पद्धतीने मी हा बॅक पार्ट ठेवून घेतलाय. आणि असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे कट केल्यानंतर यात जे दोन पार्ट निघालेले आहेत फ्रंट आणि बॅक, तो आपण काढून घ्यायचा आहे साईडला. तर हा जो बॅक पार्ट आहे याचा तुम्ही नेक कापून घ्या. चला अशा पद्धतीने आपण आधी नेक कापून घेऊया. आणि हा आता आपण कट करूयात फ्रंटचा भाग. इथे मी आता हा फ्रंट कट करते. फ्रंटला आपण पानगळा घेतलेला, तर मी सेम टू सेम कट करते पानगळा. आणि हा मुंड्याचा भाग देखील आपण कट करून घेऊया. आपल्याला इथे आता फुगा स्लीव्ज करायची आहे. स्लीवची उंची म्हणजे बाहीची उंची आहे 2.5 इंच. 2.5 आणि 1 आपण घेतोय 3.5 इंच. 3.5 इंच घेतलंय. आणि त्याखाली आपण बाहीचा कट टाकण्यासाठी 1.5 इंच घेतलाय. हा 1.5 इंच. आणि त्यावरती आपण फुग्यासाठी टाकतोय इथे 2.5 इंच. आणि अशा पद्धतीने आपण स्लीव्ज रेडी करून घेणार आहोत. ही आपली होणार आहे फुगा स्लीव्ज. ओके, हे आपण असंच कट करून घेतोय. अशा पद्धतीने आपण याला कट करून घेऊया. सुंदर होणार आहे हे परकर पोलक. तुम्ही देखील नक्की करून बघा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपलं हे कटिंग झालंय पूर्ण करून. आता आपण हे स्टिच करायला घेऊयात. आता आपण आधी आपल्याला करून घेऊयात चुन्या ड्रॉइंग करून घेतली. आणि आता आपल्याला या चुन्या 19 कंबर आहे, त्याच्यामध्ये 4 इंच मिळवून इतकं आलं पाहिजे. तर 4 इंच मिळवल्यानंतर 23 इंच होईल. तर आपलं हे जे चुन्या आपण मांडणार आहोत त्या पूर्ण 23 इंचाच्याच आल्या पाहिजे. म्हणजे पूर्ण कंबर आपली 23 इंचाची आहे त्या मापाने. अशा पद्धतीने याला चुन्या टाकून घ्यायच्या. आता ह्या पूर्णपणे आपल्या चुन्या मारून झालेल्या आहेत. आणि आता आपण याचं माप घेऊन घेऊयात की आपलं आहे का 23 इंच पाहिजे आपल्याला. तर या प्रकारे मोजून घेऊयात. कम्प्लिटली आपल्या इथे 23 इंच आलेला आहे कमरेचा भाग. आता आपण मेन फॅब्रिकच्या सुद्धा चुन्या टाकून घेऊयात. अशा पद्धतीने आपण ह्या चुन्या टाकूयात आता मेन फॅब्रिकच्या. आता आपण हे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही जॉईन करून घेऊयात, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण एक टीप मारून घेऊयात वरती, सोपं जाईल. आता हे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण जॉईन झालेलं आहे. आता आपण याला वरती बेल्ट लावून घेऊयात. अतिशय सुंदर वाटतंय, खूप छान घेर आलेला आहे याला. आता आपण हे बेल्टसाठी 2.5 इंचाची अशी पूर्ण पट्टी काढून घेतो. अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आपल्याला पूर्ण. आणि ही लांबीला आपल्याला घ्यायची 24 इंच, कारण आपली ती फोल्ड होणार आहे ना पुढे, म्हणून आपण ही लांबीला घेतोय 24 इंच. बाकीचं फॅब्रिक आपण कट करून टाकूया. आता अशाच पद्धतीने आपल्याला हा जो मेन फॅब्रिक आहे हे पण कट करून घ्यायचं आहे 24 इंच, कारण आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला फोल्ड करावं लागणार आहे त्या हिशोबाने. अशा पद्धतीने आपण हे करून घेतलंय. आता आपण याला हे असं टिक मारून घेऊया. त्यानंतर आपण या पट्टीवर दाब टिक देऊन घेऊया. साईड फोल्ड मारून घेऊया.
अशा पद्धतीने आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं फोल्डिंगसाठीच. आणि आता आपण हे स्कर्टला अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे. आता या पट्टी लावण्याआधी आपण ह्या स्कर्टचा हा जो साईडचा भाग आहे तो थोडासा आतमध्ये वळवून घेऊयात. अशा पद्धतीने दोन्ही साईडला इथे देखील तेच करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण ह्या दोन्ही साईडला थोडंसं वळवून घेऊया आणि मग बेल्ट लावून घेऊयात. अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे आपल्याला अस्तर खालच्या साईडला. असं आपण ठेवून घ्यायचं आहे. आणि अगदी अशी बरोबरीने टिप मारायची आहे. अशा पद्धतीने आपण हा आता पूर्ण बेल्ट जॉईन केलेला आहे. पुढचं देखील फोल्ड करून घ्यायचंय. आणि आता हा जो वरचा कपडा आहे तो असं थोडासा फोल्ड करून आपल्याला या घडीवर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा फोल्ड करून घेतोय. याच्यावर अगदी छानशी अशी फिनिशिंग येते त्याला, तुम्ही बघू शकता इथे. वरचा बेल्ट झालेला आहे. आता आपण याच्या साईड जॉईन करून घेऊया. आता आपण याच्या साईड जॉईन करून घेऊया म्हणजे आपला स्कर्ट रेडी होईल. अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे शिवून घेतो. हा सुंदरसा स्कर्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपण ब्लाऊज शिवायला घेणार आहोत. आधी मी फ्रंटचा भाग रेडी करते. तर या फ्रंटचा भाग हा सुलटा भाग आहे, त्याच्यावर मी अस्तर ठेवते आणि याचा गळा तयार करून घेते. झाल्यानंतर आपण खाली कमरेला देखील सरळ टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडा थोडा कट मारून याला पलटी मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण याला पलटी मारून घेऊया. आणि हा झाला इथे आता मी टक्स मारून घेते मापाचे. अशा पद्धतीने त्याच पद्धतीने आता आपण मागचा भाग पाठीचा भाग देखील रेडी करत आहोत. याला आपण मागचे लुक करणार आहोत म्हणून मध्ये कट मारून घेतलेले आहे त्याचे. अशा पद्धतीने मी हे दोन्ही पार्ट आता आपले शिवून झालेले आहेत. तर याला आपण आता पलटी मारून घेऊयात. असं अशा पद्धतीने वरतून एक टिप मारून घेऊया. आता हे आपण हुक साठी एक पट्टी इथे अशी खालून जॉईन करून घेऊया. मागे
खाली देखील आपण टक्स टाकून घेतो अशा पद्धतीने. दोन्ही टक्स आपले मारून झालेले आहेत. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. शोल्डर जॉईन करून घेऊ साधारणतः अर्धा इंच दोन्ही साईडला. आता आपण ही स्लीव जॉईन करून घेऊया. चुन्या टाकत जायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने चुन्या टाकायच्या आपल्याला. अशा पद्धतीने इथे आपण चुन्या टाकून घेऊया. याला ही एक पट्टी लावून घेऊयात खालून अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण पट्टी जोडून घेतली आहे खालून. आता आपण याच प्रकारे दुसरी पण स्लीव्ज रेडी करणार आहोत. पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्ज जोडून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसते ही फुगा स्लीव्ज. आता आपण पट्टी मारून याला टिप मारून घेणार आहोत. आता आपलं हे ब्लाऊज पूर्ण दोन्ही साईडनी स्टिच झालेलं आहे. होती आपली 18 इंच. 18चा चौथा भाग टाकायचा आहे. 18चा चौथा भाग आला 4.5. 4.5 वर मार्किंग करायची आपल्याला इथे. दंडघेर आहे 6 इंच. तर 3 वर मार्किंग केली आपण अशा पद्धतीने. 4.5. कंबर देखील 18च आहे. लहान मुलींची कंबर आणि छाती दोन्ही सेमच असतं. आता आपल्याला इथे 3 इंच वाढलेले आहेत 18च्या पुढे. 1 2 3. तर 3चा चौथा भाग करायचा आहे. पाऊण इंच आला आपला. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून आता फिटिंग करून घेणार आहोत. आज तुम्ही पाहिलं हे परकर पोलक आणि हे ब्लाऊज हे अतिशय सुंदर झालेलं आहे. हे फुगा स्लीव्ज वगैरे. तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आम्हाला आणखीन असे नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर मग भेटूयात पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.